अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपला छांदोग्य उपनिषदामधला 5वा अध्याय आणि 4था खंड आपण सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये विषय असा होता की जे 5 प्रश्न जे विचारले होते प्रवाहांनी श्वेतकेतूला आणि त्याचं उत्तर श्वेतकेतूला देता आलं नाही आणि तो वडिलांना आपल्या पिताजी जे आहेत तेच त्याचे गुरु असतात अरुणी, तर अरुणींना जाऊन तो सांगतो की मला एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यामुळे आपली विद्या ही अर्धवट झाली आहे, तर ती पूर्ण व्हावी. आणि त्याने कोणते प्रश्न विचारले हेही त्यांना सांगितलं. तेव्हा त्याचे वडील म्हणाले की मला सुद्धा याचं ज्ञान नाही आहे, तेव्हा आपण त्या राजाकडे जाऊया. ते दोघं राजाकडे येतात आणि मग त्याच्यानंतर हे सगळं निवेदन करतात की आम्हाला काही माहिती नाही, तुमच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे. आणि मग ह्याचं ज्ञान देण्याकरता प्रवाहन जो राजपुत्र असतो, क्षत्रिय असतो, आणि तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तो तयार होतो. आणि मग त्यांनी ह्या चतुर्थ खंडामध्ये त्याने हे 5ही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांनी मान्य केलं आणि सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये हे चतुर्थ खंडातला जो पहिला सुरुवात जी आहे ती ह्या 5 प्रश्नापैकी पंचम प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा दिलेलं आहे. आणि पंचम प्रश्नाचा विषय तो आहे तो 5व्या आहुतीमध्ये आप म्हणजे जल हे पुरुष संज्ञक का होऊन जातं हा प्रश्न आहे. 5 आहुती सांगितल्या आहेत, त्या 5 आहुतीमध्ये पंचम आहुती जी आहे ती पंचम आहुतीचं वैशिष्ट्य सांगितलं की त्याच्या पंचम आहुतीमध्ये आप म्हणजे जे जल आहे ते जल पुरुष संज्ञक आहे असं त्याने सांगितलं. तर ते पुरुष संज्ञक जल का होतं असा हा प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते विस्ताराने आता ह्या चतुर्थ खंडामध्ये सांगितलं आहे. आणि त्यामध्ये हे त्याचं निराकरण आणि ह्या प्रश्नाचं संपूर्ण निराकरण ज्यावेळेस होतं तर त्या निराकरण झाल्यानंतरच उरलेल्या 4 प्रश्नाचं उत्तर हे सुगम होईल असं हे सुरुवात करत होतो. आणि अग्निहोत्राचे जे प्रातःकालिक सायंकालिक ह्या ज्या 2 आहुती असतात त्या कार्याच्या आरंभी ह्या विषयामध्ये सांगितले आहेत की ह्या वाजसनेय उपनिषदामध्ये दाखवून दिलेले आहेत. आणि तिथे आरंभासंबंधी त्या 2 आहुत्या, त्याच्यानंतर उत्क्रांती, गती, प्रतिष्ठा आणि तृप्ती आणि पुनरावृत्ती ह्या लोकांच्या प्रती उत्थान करणे अशा प्रकारचे हे मूळ जे 6 प्रश्न आहेत ते त्याचं निराकरण आता या ठिकाणी दिले जात आहे. तेव्हा या आहुतीचं हवन गेल्यानंतर अपूर्व रूप त्याचं उत्क्रमण करताना यजमानास आवृत्त करून त्याच्यासोबत त्याचं उत्क्रमण करताना अंतरिक्ष लोकात ते प्रवेश करतात. आणि अंतरिक्ष लोकांची आह्वनीय वायूस संमिध आणि किरणांची शुक्लाहुती बनत असते. आणि अशा प्रकारे ते अंतरिक्ष लोकांची तृप्ती करत असतात. आणि त्यानंतर तेथून यजमानाचं पुढे उत्क्रमण केल्यानंतर ते उत्क्रमण हे इत्यादी अनेक पुरुषा इत्यादी रूपाने अशाच प्रकाराने पूर्वीप्रमाणेच ती द्युलोकामध्ये त्याचा पुढे प्रवेश होतो. आणि द्युलोकस्थ यजमानास हे फलप्रदानाद्वारे त्यांना ते तृप्त करत असतात. आणि त्यानंतर प्रारब्ध क्षय होईपर्यंत यजमानाचे पुनरावर्तन केल्यावर ते तेथून परत येत असतात आणि ह्या भूलोकामध्ये त्यांचा पुन्हा प्रवेश होतो. असं हे पूर्ण चक्र आहे आणि ह्या चक्राच्या संदर्भातलंच हे सगळे प्रश्न आहेत. तेव्हा या तृप्त करणाऱ्या आणि नंतर रेतसेक मध्ये समर्थ पुरुषांचा प्रवेश होतो. पुनश्च त्या स्त्रीमध्ये प्रवेश होतो. परलोकासाठी लौकिक करताना उत्थान करणारे होत असतात. तेथे वाजसेनेय उपनिषदामध्ये असं हे दाखविलं आहे की अग्निहोत्राच्या आहुतीचे केवळ कार्यारंभच अशा प्रकारे होत असतो, परंतु येथे अग्निहोत्राच्या विपरिणाम रूप या कार्यारंभाचं जे हे 5 प्रकार हे विभक्त करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणातून काढलेलं आहे. आणि अग्निभावानी उपासनेचे विधान करण्याची इच्छा या ठिकाणी श्रुती सांगते. तेव्हा याचा जो काही विस्तार आपण पाहिलेला आहे तेव्हा ह्याचे वर्णन आणि ह्या आहुतीचं प्रत्येक आहुतीचा संदर्भ घेऊन त्यांनी पहिलं जी आहुती सांगितली ती लोकरूपा अग्निविद्या आपण पाहिली. त्यामध्ये ते सांगतो प्रवाहन सांगतो की हे गौतम ही प्रसिद्ध द्युलोक अग्नी आहे आणि आदित्यच ही संविदा आहे आणि त्या दिवस ही ज्वाला आहे, चंद्रमा हा अंगार आहे आणि नक्षत्र विस्फुलिंग म्हणजे त्याच्यामधून निघणाऱ्या चिंगाऱ्या आहेत. असं हे ब्रह्मांड रूपातलं हे आपण अग्निहोत्राचं स्वरूप पाहिलं. आणि त्या आव्हानीय अग्नीमध्ये
हे विविध रूपकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्या दिवलोकामध्ये जो हा अग्निहोत्र जे केले जाते म्हणजे संबिध जी आहे ती आदित्य म्हणजे सूर्य आहे. सूर्यापासून जी उष्मा तयार होते म्हणून स्वतः सूर्य ही संबिध आहे आणि त्यापासून सम्यक प्रकारे दीप्त झालेला कारणाने आदित्य संबिध होऊन म्हणजे इंधन बनतो आणि त्यापासून निर्माण झालेल्या कारणाने पुढे धूम्र निर्माण होतं. त्या धूम्रापासून संबिधापासून जो धूर निर्माण होतो त्याला धूम किंवा धूम्र असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही समानता असल्यामुळे आदित्याचे कार्य ते हे ज्वाला निर्माण करण्याचं काम असल्यामुळे ही ज्वाला हे पुढे धूम रूपामध्ये त्याचं रूपांतर हे ज्वालेमध्ये होतं आणि म्हणजे ही ज्वाला म्हणजेच हा दिवस आहे आणि त्याच्यानंतर ती ज्वाला जशी शांत झाली तसं अंगार तयार होतो. ती अंगार म्हणजे चंद्रमा आहे आणि दिवसाच्या ही शांत आणि अंत झाल्यानंतर अभिव्यक्त होत असतो असा हा जो अंगार म्हणजे लौकिक अंगार जे आहे तो ज्वाला शांत झाल्यानंतर सुद्धा ती त्या ठिकाणी अंगार प्रगट होतो आणि चंद्रमाच्या बरोबर नक्षत्रगणाला त्यांनी विस्फुल्लिंग म्हणजे फुलंग्या आपण जे म्हणतो त्याप्रमाणे हे सर्वत्र पसरलेले असतात असं हे आपण वर्णन हे आपण पहिल्या मंत्रामध्ये पाहिलं. आणि त्यानंतर दुसऱ्या रूपामध्ये हा जो दुसरा मंत्र हा दिवलोक रूपी अग्नीच्या बद्दलच जो देवगण त्याच्यामध्ये श्रद्धेने हवन करत असतो त्या आहुतीला. आहुतीने मग कशाची उत्पत्ती होते या आहुतीमध्ये की त्याच्यामध्ये सोमराजाची उत्पत्ती होते. म्हणजे हे जे लक्षण सांगितले आहे की अग्नीमध्ये देवगण जे अध्यात्म दृष्टीने गृहीत धरलं गेले आहे की तिथे यजमानाचे प्राण आणि अधिदैवत रूपाने अग्नी इत्यादी देवगण जे आहे ते श्रद्धेने त्याचे हवन करत असतात आणि अग्निहोत्राच्या आहुतीचे परिणाम स्वरूप हे सूक्ष्म जल श्रद्धा रूपाच्या भक्तीलाच इथे श्रद्धा असं म्हटले आहे. इथे श्रद्धा शब्दाने जलाचा उल्लेख यासाठी केला आहे की पाचवी आहुती दिल्यानंतर जल हे पुरुष शब्दवाची होऊन जात असतो. आता हाच त्यातला महत्वाचा मुद्दा आहे या पाचव्या प्रश्नामध्ये. तेव्हा या प्रश्नामध्ये जल होमद्रव्य रूपाने ऐकण्यात आले आहे व त्याच्याशिवाय हे प्रसिद्धच आहे की श्रद्धाच जल आहे आणि श्रद्धेने आरंभ करूनच लोक सामुग्री एकत्र करून ही कर्म करत असतात. त्या जलरूपा श्रद्धेचे जे हवन करत असतात आणि त्या आहुतीचा जो म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो आहुतीचा राजा होम असा होतो आणि राजा सोमराजा हा त्याच्यातून निर्माण होतो आणि श्रद्धा ही शब्दवाच्य जलाचे हे दिवलोक रूपी अग्नीमध्ये हवन केले गेले असल्यामुळे त्याचे परिणाम स्वरूप हा दीप्तिमान चंद्रमा म्हणजे हा सोमराज जो म्हटलाय तो म्हणजेच दीप्तिमान चंद्रमा आहे. अशा प्रकारे सांगितलं आहे की ऋग्वेदातील पुष्पाच्या रसामध्ये सुद्धा ऋग्वेदादी मधुकराच्या द्वारे घेऊन गेल्यानंतर आदित्यामध्ये ज्या प्रकारे हे रोहित रूप यश आदी कार्य आरंभ करत असतो त्याच प्रकारे अग्निहोत्राच्या आहुतीच्या संबंधी ही श्रद्धा ही शब्दवाच्य सूक्ष्म जल ही दिवलोकात प्रवेश करून अग्निहोत्राच्या आहुतीचे फलरूप चंद्रमा संबंधी कार्य इथे आरंभ केले आहे. आणि हे जे हवन करणारे जे यजमान आहेत ते देवलोक आहेत आणि आहुतीच्या भावनेने भावयुक्त आहुती रूप कर्माने ते आकर्षित होतात. श्रद्धारूप जलाने पूर्ण होऊन दिवलोकात ते प्रवेश करतात आणि चंद्रमारूप होऊन जातात. म्हणजे त्याची परिणिती जी आहे ही ती चंद्रमासारखे ते तृप्त शांत होतात असा त्याचा अर्थ आहे. कारण की त्याच्यासाठीच त्यांनी अग्निहोत्र केलेलं असतं. परंतु तो उपासनेच्यासाठी प्रधानता जी आहे ते 5 अग्नीच्या संबंधाने या आहुतीचे परिणाम दाखवणे हे उचित ठरेल. कारण हे 5 अग्नी नेमके कसे कसे आहेत ते आपण एकानंतर एक पाहणं आवश्यक आहे. इथे ह्या श्रुतीने सुद्धा या संदर्भात पुष्कळ विवेचन केलेलं आहे की श्रुती पुढे जाऊन धूमाधिकाने आणि अविद्वानास गतीने विद्येने प्राप्त होणाऱ्या विद्वानांची ही उत्तरमार्गीय गती ही काय आहे ह्या संदर्भात श्रुती पण सांगते. असा हा चौथा खंड मागच्या वेळेस आपण पाहिला. आता आपण पंचम खंड पाहूया आणि ही आता लोकरूपी अग्निविद्या आपण पाहिली. आता आपण त्याच्या पुढे पर्जन्य रूप अग्निविद्या काय आहे ही पाहू. आणि श्रुती ही आता हे पहिला होम पाहिला आपण. आता हा द्वितीय होम जो आहे तो द्वितीय होमाचं वर्णन आता ह्या पहिल्या मंत्रामध्ये पंचम खंड आपण सुरू करतोय. त्यातला पहिला मंत्र असा आहे की पर्जन्यो वाव गौतमाग्निस्तस्य वायुरेव संविध ब्रह्म धूमो विद्युत अर्ची
आर्चिर शनी शनिर अंगारा ह्यात नयो विस्फुंगलिंग. अर्थ असा आहे की हे गौतम, पर्जन्यच आता अग्नी आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण विद्युत म्हणजे सूर्याच्या रूपाने संविधा टाकून हा सूर्य जो अग्नी निर्माण झाला आणि त्या अग्नीचं रूप हे दिवस आपण पाहिलं. तर आता हा दुसऱ्या हवनामध्ये असं म्हणतात की पर्जन्य इथे अग्नी आहे आणि वायू त्याचा संविधा आहे. कृष्णमेघ हे धूम आहेत, विद्युत ही ज्वाला आहे, वज्र हे अंगार आहे आणि गर्जना हीच विस्फुलिंग आहे. आता हे पर्जन्याचं पूर्ण एक वर्णन आहे संबंध आणि त्या ह्याच्यामध्ये मूलभूत गोष्ट जी आहे ती पर्जन्य आहे. म्हणून पर्जन्यालाच अग्नीचं त्या ठिकाणी रूपक दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या पर्जन्य रूप अग्नीला ही वृद्धिंगत करण्यासाठी संविधा काय आहे तर ती वायू आहे. म्हणजे वायूच्या मदतीने पर्जन्याची म्हणजे त्या अग्निरूप पर्जन्याची वृद्धी होते आणि त्या ठिकाणी जे कृष्णमेघ म्हणजे काळ्या रंगाचे जे मेघ निर्माण होतात तिथे त्यालाच त्यांनी धूर असं म्हटलंय आणि त्याच्यामध्ये जे विद्युत शलाका पाहायला मिळतात त्याच त्याच्या ज्वाला आहेत. त्याच्यामध्ये वज्र जे आहे ते अंगार आहे आणि गर्जन जे आहे त्याचा जे गर्जनाचा जो आपण गर्जना ऐकतो या मेघाच्या त्यालाच त्यांनी विस्फुल्लिंग किंवा स्फुल्लिंग असं म्हटलेलं आहे. तेव्हा ह्या मंत्राचा म्हणजे पंचमखंडातल्या या प्रथम मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की हे गौतम, पर्जन्यो वाव म्हणजे पर्जन्यच अग्नी आहे असा त्याचा अर्थ आहे आणि वृष्टी जे साधन आहे त्याच्या अभिमानी देवता विशेष ज्याचं नाम पर्जन्य असं आहे त्याचा संविध जी आहे ती संविध म्हणजे ह्याला वृद्धी करणाऱ्या ह्या पूर्ण अग्नीला वृद्धी करणारा हे वायूच आहे. या वायूच संविध आहे कारण पर्जन्यरूप अग्नीमध्ये वायूनेच ती प्रदीप्त होत असतो. ज्याप्रमाणे की वायू इत्यादीची प्रबलता झाल्याने वृष्टी होत असते आणि हे प्रत्यक्ष जाणल्यानेच ते आपण सिद्ध होतं. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि इथे धूम म्हणजे जे धूम्र आहे किंवा जो धूर आहे त्याचं कार्य कोणतं आहे तर तो धुरासारखं दिसणारं जे दृश्य आहे ते म्हणजेच हे मेघ, हेच कृष्णवर्णीय मेघ जे आहेत तेच धूम्र आहेत आणि प्रकाशामध्ये समानता होण्याच्या कारणाने विद्युत म्हणजे वीज हीच ज्वाला आहे. कठीण असल्या कारणाने अथवा विद्युताचा संबंध असल्या कारणाने वज्रालाच अंगार म्हटलेलं आहे आणि विस्फुल्लिंग जे आहेत तर त्या हृदयानंच म्हणजे त्याच्यामध्ये हृदयामध्ये जो काही त्याचा प्रभाव होतो आणि त्या विद्युताचा किंवा विजा जेव्हा चमकतात तेव्हा हृदयामध्ये जो भाव निर्माण होतो त्या भाव म्हणजेच ते विस्फुल्लिंग आहे. तेव्हा मेघाच्या गर्जनेच्या शब्दांनी हृदयानी संबोधतात म्हणजे विप्रकिरणत्व हे सगळीकडे पसरलेले असल्यामुळे त्यामध्ये समानता असल्या कारणाने त्याला स्फुल्लिंग असं म्हटलेलं आहे. असं हे पर्जन्य अग्नीचं वर्णन आहे. त्याच्या संदर्भात पुढचा मंत्र असा आहे की तस्मिन्ने तास्मिन्ने अग्नौ देवाः सोमाम राजनम जुह्यति तस्या अहुतेर वर्षम संभवती. आता या पर्जन्याचा प्रभाव काय होतो तर त्या पर्जन्यरूपी अग्नीमध्ये देवगण जो आहे तो राजा सोमाचे हवन करत असतो आणि त्या आहुतीने वर्षा होत असते. वर्षेचं मूळ कारण काय, वर्षा ही पर्जन्यरूपी अग्नीला चा प्रभाव जो आहे ती वर्षा आहे आणि त्या ठिकाणी अग्नीमध्ये देवगण जे आहेत ते सोमराजाचा संदर्भ घेऊन हवन करत असतात आणि त्या आहुतीने ही वर्षा होत असते. तेव्हा या मंत्राचा आशय आहे की या अग्नीमध्ये देवगण पूर्ववत राजा सोमचे हवन करत असतो आणि त्या आहुतीने वर्षा होत असते आणि ती श्रद्धा संज्ञक आप ह्या द्वितीय पर्यायामध्ये म्हणजे या द्वितीय होमामध्ये सोमाचे आकारात परिणित होऊन तो अंततः पर्जन्य अग्नीमध्ये प्राप्त होतो आणि वृष्टीरूपाने तो परिणित होत असतो. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील पंचमाध्यायातील हा पंचमखंड भाष्य हे पर्जन्य अग्नी ह्या द्वितीय आहुतीच्या संदर्भामध्ये इथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर आता षष्ठ खंड, 6वा खंड काय आहे तर 6वा खंड हा पृथ्वीरूपी अग्निविद्या. आपण सुरुवातीला पाहिलं लोकरूपी अग्निविद्या, पर्जन्यरूपी अग्निविद्या. तिसरी जी अग्निविद्या आहे ती पृथ्वीरूप अग्निविद्या आहे. आता हे पृथ्वीमध्ये अग्नीचं काय स्थान आहे आणि पृथ्वीरूप अग्निविद्या काय आहे या संदर्भातला ह्या 6व्या खंडातला पहिला मंत्र असा आहे की पृथ्वी वाव गौतमाग्निस्तस्याः संवत्सर एव संविदा आकाशो धूमो
रात्रीर अर्चीर दिशो अंगारा अवंतर दिशो विस्फुल्लिंगा. आता हे सगळे 5 त्याचे जे लक्षण आहेत त्या पृथ्वी अग्नीमध्ये काय आहे, तर पृथ्वीच पहिल्यांदा अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये संवत्सर जे आहे ते संविध आहे. ती त्या ठिकाणी जी संविधा आपण टाकतो अग्नीमध्ये ज्वाला निर्माण करण्याकरता, तर ही पृथ्वी नावाच्या अग्नीमध्ये संवत्सर जे आहे, म्हणजे जे काही एकानंतर एक वर्ष जात असतात, ते प्रत्येक वर्ष म्हणजे संविध आहे आणि त्या पृथ्वीचं अग्नी तो तेवत ठेवत असतो. आणि त्याच्यामध्ये जी त्या ठिकाणी दृश्यमान जो आकाश आहे त्या आकाशालाच इथे धूम असं म्हटलंय आणि रात्रीला ज्वाला असं म्हटलंय. आणि त्याच्या दिशा ह्या दशदिशा आहेत त्या दिशांनाच त्यांनी अंगार असं म्हटलंय आणि अवांतर दिशा ज्या आहेत त्याला विस्फुल्लिंग असं म्हटलेलं. म्हणजे या ठिकाणी अग्नी, संविध, धूम, ज्वाला, अंगार आणि विस्फुल्लिंग अशा इतके त्याचे ज्या अग्नीच्या बाजू आहेत त्यामध्ये अग्नीला पृथ्वी म्हटलेलं आहे, संविधला संवत्सर म्हटलंय, धूमला आकाश म्हटलंय, ज्वालाला रात्र म्हटलंय, अंगाराला दिशा म्हटलंय आणि विस्फुल्लिंगाला अवांतर दिशा असं म्हटलेलं आहे. तेव्हा आशय असा आहे की हे गौतम पृथ्वीच अग्नी आहे आणि इत्यादी सर्व पूर्ववत समजलं पाहिजे. त्यामुळे पृथ्वी संज्ञक अग्नीचे जे संवत्सरच ही संविधा आहे त्याचं कारण संवत्सर रूप कालानेच ही संविध होऊन अर्थात पुष्टी लाभ करून पृथ्वी ही धान्य आदीची निष्पत्ती करून ती पृथ्वी समर्थ होत असते. म्हणून संवत्सर जे आहे हे संवत्सराच्या कालामध्ये त्या वर्षभराच्या काळामध्ये विविध अशा प्रकारची धान्याची उत्पत्ती होते आणि त्यामुळे ती पृथ्वी जी आहे ती समृद्ध होते, पुष्ट होते. म्हणून या धान्यादीच्या निर्मितीसाठी हे संवत्सर अशा प्रकारचं जे कालरूपी संविध जे आहे ते कालरूपी संविधाची आवश्यकता असते, काळाची आवश्यकता असते. तेवढा अवकाश आणि काळ दिला तर तुम्हाला बीज रोवलेलं असतं, त्याच्यातून तुम्हाला हे सगळ्या प्रकारचं धान्य प्राप्त होतं. आणि ह्या ठिकाणी जे आकाश जे तत्व आहे इथे ते ह्या आकाश तत्वाचे अतिशय महत्व आहे. त्याला धूम असं म्हटलेलं आहे की ही अग्नी जो आहे तो निर्माण होण्याच्या आधी ही धूर जो आहे ह्या संविधातून निर्माण होत असतो आणि हा धुराचं प्रतीक जे आहे आकाशाला म्हटलंय तो ऊर्ध्व दिशेला जातो आणि जेव्हा रात्र होते तेव्हाच त्याच्या ज्वाला या आपल्याला अनुभवाला मिळतात आणि अप्रकाशित म्हणजे पृथ्वीच्या अनुरूपच त्या रात्रीच्या ज्वाला असतात. कारण तो तमोरूप आहे. पृथ्वीच्या पूर्ण 24 तासामध्ये जी रात्र आहे ती तमोरूप आहे आणि म्हणून त्याला ती अग्नीची संविधा दिलेली आहे. म्हणून पृथ्वीरूप अग्नीच्या समान त्याच्या अनुरूप अशा ह्या ज्या ज्वाला आहेत त्या उपशांती समानता होण्याच्या कारणाने त्या ठिकाणी रात्रीला तिथे ज्वाला असं म्हटले. आणि मग दिशा ज्या आहेत म्हणजे ह्याचा अनेक ठिकाणी त्याचं जे प्रसरण होतं म्हणून दिशा सांगितलं आहे. तर दिशा त्या अंगार आहेत आणि क्षुद्रत्वात म्हणजे उपदिशा ज्या आहेत त्या उपदिशा ज्या आहेत त्या अवांतर दिशाच या विस्फुल्लिंग आहेत. असं हे पृथ्वीरूपी अग्नीचं सर्व वर्णन आहे. म्हणजे हे अग्निहोत्राचं कार्य संबंध ब्रह्मांडात कसं कसं होतंय आपण पाहत आलोय की याच्यामध्ये लोकरूपी, पर्जन्यरूपी, पृथ्वीरूपी हे जे अग्निहोत्र होतं याच्यामध्ये हे विविध प्रकारचे त्याचे काय काय त्याचे आयाम आहेत हे आयाम सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहत आहोत. आता पुढचा मंत्र जो आहे तो त्या संदर्भामध्ये तस्मिन्न अग्नौ देवा वर्ष जुभती तस्या आहुतेर अन्नाम संभवती. अर्थ असा आहे की त्या ह्या अग्नीमध्ये देवगण जे आहेत ते संवत्सराचं वर्षाचं हवन करत असतात आणि त्या आहुतीने हे अन्न निर्माण करत असतात. म्हणून तस्मिन इत्यादी श्रुतीचा अर्थ हा आपण पूर्वी पाहिला त्याप्रमाणे आहे. तेव्हा ह्या ज्या आहुती आहेत त्या आहुती ब्रीही, यव इत्यादी रूपी जे धान्य आहेत ते धान्य, तीळ वगैरे अशा प्रकारच्या हे विविध धान्य जे पृथ्वीतून निर्माण होतं, पृथ्वीमध्ये जे पर्जन्य प्राप्त झाल्यानंतर जी धान्याची उपलब्धी होते आणि त्याला संवत्सर हेच त्या ठिकाणी संविध म्हटलेलं आहे. तर संवत्सर म्हणजे त्या काळाला आपण परिपूर्णतेने त्याची त्याप्रमाणे त्याची मशागत करण्यापासून ते धान्य उपलब्ध होईपर्यंत जो आहे जो सगळा जो भाग आहे त्याला काळाची आवश्यकता आहे. म्हणून संवत्सर हीच त्या ठिकाणी संविध आहे. आणि म्हणून या आहुतीने प्रिय,
इत्यादी धान्य अन्न हे त्याच्यातून उत्पन्न होत असते. हा सर्वात मोठा हा लाभ आहे. अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील पंचम अध्यायातील षष्ठ खंड जो आहे तो ह्या पृथ्वी अग्निरूपाने हे संपन्न झालेला आहे. त्याच्यानंतर आता तीन आपण पाहिले मुख्य, की पहिले लोक पाहिले, पर्जन्य पाहिले आणि तिसरं आपण पृथ्वी पाहिली. हे तीन प्रकारचे अग्नी आपण पाहिले की जे ब्रह्मांडामध्ये आहेत, म्हणजे समष्टी ज्याला म्हणू आपण. तर त्या समष्टीमध्ये जे अग्निहोत्र हे प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर देवगणांच्या माध्यमातून करत असतो, तर ते आपण पाहिलं. आता आपण व्यष्टीच्या पातळीवर येतो आणि आता पुरुषरूप अग्निविद्या काय आहे आणि स्त्री रूप अग्निविद्या काय आहे याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे सुद्धा अतिशय वैज्ञानिक आहे. आधुनिक विज्ञानाला सुद्धा पुष्कळ प्रगल्भता प्रदान करणं असं प्रकारचं हे पुरुष रूपाग्नी आणि स्त्री रूपाग्नी काय आहे ते आपण पाहूया. तेव्हा पहिला मंत्र हा सप्तम खंड सुरू होतो आणि त्यामध्ये पुरुषरूप अग्निविद्या काय आहे याचं वर्णन सुरू केलं आहे. पहिला मंत्र असा आहे, पुरुषो वाव गौतमाग्निस्तस्य वागेव समित प्राणो धूमो जिव्हार्ची चक्षुर अंगारा श्रोत्रम विस्फुल्लिंग. याचा अर्थ असा आहे की हे गौतम, पुरुषच अग्नी आहे, त्याची वाणी जी आहे ती संबिध आहे, त्याचा प्राण जो आहे तोच धूम आहे, जिव्हा जी आहे ती ज्वाला आहे, चक्षु जे आहेत ते अंगार आहे आणि श्रोत्र जे आहेत ते विस्फुल्लिंग आहेत. म्हणजे त्या पुरुषाच्या पूर्ण देहाचं वर्णन करताना प्रत्येक जे देहाचा अंग आहे त्या अंगाला एक एक त्या अग्निहोत्राची बाजू सांगितली आहे. तेव्हा स्वतः पुरुष जो आहे तोच अग्नी आहे आणि त्याची जी वाणी आहे ती त्या अग्नीला भडकवण्याकरता, ज्वाला हे निर्माण करण्याकरता, म्हणून वाणीच्या माध्यमातून तो जे बोलतो तर ते बोलणं हीच संबिध आहे. आणि त्याच्यामध्ये जो प्राण जो संचार करत असतो शरीरामध्ये तोच धूम आहे. जिव्हा जे आहेत, म्हणजे आता ही वाणी मधून जी निर्माण होते ती जिव्हा आहेत आणि त्या अक्षरशः ज्वाला निर्माण करत असतात. चक्षुच्या मधून अंगार निर्माण होत असतो आणि श्रोत्र जे आहेत ते या सर्वाचा प्रभाव अनुभव घेत असतो. म्हणून श्रोत्राला विस्फुल्लिंग असं म्हटलेलं आहे. म्हणून अग्नी, संबिध, धूम, ज्वाला, अंगार आणि विस्फुल्लिंग असे जे त्याचे विविध जे आयाम आहेत ते पुरुषामध्ये अग्नी जो आहे तो स्वतः पुरुष आहे, संबिध जी आहे ती त्याची वाणी आहे, धूम जो आहे तो त्याचा प्राण आहे, ज्वाला जे आहेत त्याच्या जिव्हा आहेत, अंगार जे आहेत ते त्याचे चक्षु आहेत आणि स्फुल्लिंग जे आहेत ते श्रोत्र आहेत. असं याचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय पुन्हा एकदा पाहू आपण की हे गौतमा, पुरुषच अग्नी आहे, त्याची वाणीच संबिध आहे. कारण की वाणी रूप मुखाच्या द्वारेच पुरुष सुशोभित होत असतो. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की समजा एखादा मुका पुरुष असेल तर त्याला वाणी नसते म्हणून त्याच्यामध्ये शोभा नसते. आणि प्राण हाच धूम आहे, कारण की तो धुमाप्रमाणे मुखातून निघत असतो. लाल झाल्या कारणाने जिव्हा सुद्धा ही लाल रंगाची जिव्हा असल्यामुळे त्याला ज्वाला असं म्हटलेलं आहे. प्रकाशाचा आश्रय होण्याच्या कारणाने नेत्र जे आहेत ते अंगार आहेत आणि समानता असल्या कारणाने श्रोत्र जे आहेत ते विस्फुल्लिंग आहे. असं हे त्याचे विविध जे अग्नीचे अंग आहेत ते त्या पुरुषाच्या अंग प्रत्यंगाला सांगितले आहेत. त्याच संदर्भातला हा पुढचा मंत्र असा आहे की तस्मिन्न अग्नहु देवा अन्नम जुहती तस्या अहुते रेतहा संभवती. आता ह्या अग्नीमध्ये देवगण जे आहेत ते अन्नाचा होम करत असतात आणि त्याची निष्पत्ती काय आहे, त्या आहुतीने काय प्राप्त होतं, तर ते पुरुषामध्ये वीर्य उत्पन्न होत असतं. म्हणून अन्नाचा प्रभाव जो आहे तो वीर्याच्या उत्पत्तीमध्ये आहे आणि अन्नाचं जे हवन होतं त्या अन्नाच्या हवनाने हवन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरुषामध्ये वीर्य उत्पन्न होतं. तेव्हा आशय असा आहे की शेष सर्व अर्थ हा पूर्वगतच आहे. मुख्य या ठिकाणी देवगण जे आहेत ते ब्रूही इत्यादी धान्यानी, तीळ वगैरे इत्यादींनी ह्या सगळ्या संविधा आणि त्या अग्निहोत्र करण्याकरता सर्व जे द्रव्य आहे ते सर्व त्या ठिकाणी त्याचा विनियोग करतात आणि सम्यक प्रकाराने हे अन्नाचं हवन होत असतं. आणि हे अन्नाचं हवन झाल्यानंतर आहुतीनेच ते वीर्य उत्पन्न होतं. म्हणून या ठिकाणी पुरुष अग्नीमध्ये तो अन्नाचं हवन आहे आणि वीर्याची उत्पत्ती आहे, हा त्यातला
सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्या पुरुषाच्या अंग प्रत्यंगाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत की ह्या उपमामध्ये तो संबंध पुरुष जो आहे त्या पुरुषामध्ये घडणाऱ्या ज्या क्रिया प्रक्रिया आणि जे शरीरातील व्यापार हे सगळे जे काही घडत असतात त्या पूर्ण क्रियेमध्ये हे अन्नाचं हवन आहे आणि वीर्याची उत्पत्ती आहे असा हा निष्कर्ष त्याच्यामध्ये सांगितला आहे. आणि अशा प्रकारे हा छांदोग्य उपनिषदातील पंचम अध्यायातला हा सप्तम खंड हा पुरुष अग्नीच्या रूपाने इथे आपण परिपूर्ण केला आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे तो अष्टम खंड जो आहे तो स्त्रीरूपी अग्निविद्या काय आहे. आपण पुरुषरूपी व्यष्टी तत्वावर पुरुषरूपी अग्निविद्या पाहिली. आता स्त्रीरूपी अग्निविद्या काय आहे ते पाहूया आपण. तर मंत्र पहिला असा आहे, एषा वाव गौतमाग्निस्तस्या उपस्थ एव संवेद उपमंत्रयते सधूमो योनिर अर्चयन दंती करोती ते अंगारा अभिनंदा विस्फुल्लंगा. हे गौतम, ही स्त्री जी आहे ती स्त्रीच अग्नी आहे. तिचे उपस्थ जे आहे ते संविदा आहे. पुरुष जे उपमंत्रण करत असतात तो धूम आहे आणि योनी जी आहे ती ज्वाला असते आणि त्याच्या मधल्या दिशेने जे जात होत असतं तो अंगार असतो आणि त्याच्यापासून जे सुख असतं ते विस्फुल्लिंग असतं. आता हे स्त्री एक प्रकृतीचं रूपक आहे, पुरुष हे जीवात्म्याचं रूपक आहे. ह्या ठिकाणी त्या स्त्रीमध्ये काय काय घटना घडतात आणि त्याच्यामध्ये हे अग्निहोत्र कसं होत असतं हे सांगताना, हे गौतम, ही स्त्रीच अग्नी आहे, तिचे उपस्थच संविद आहे, कारण की त्याच्यापासून पुत्रादी उत्पन्न करण्याची ही क्षमता आणि समृद्धी असते. आणि पुरुष जो उपमंत्रण करत असतो तो धूम आहे, कारण की उपमंत्रणाच्या ह्या प्रवृत्ती ज्या आहेत ते स्त्रियाच्याच कारणाने होतात. आणि लोहित वर्ण म्हणजे लाल रंग असल्या कारणाने योनी ही ज्वाला आहे आणि तिच्या मधल्या दिशेने ज्या गोष्टी घडतात तो अग्नीच्या संबंधाने कारणाने ती अंगार आहे. आणि अभिनंद सुखाचे कडमात्र जे क्षुद्र अशा प्रकारचे ज्या सुख मिळतं ते सुख हेच विस्फुल्लिंग आहे. म्हणजे या ठिकाणी त्या स्त्रीच्या देहाचं पूर्ण वर्णन आहे आणि त्या देहामध्ये अग्निहोत्र होण्याची प्रक्रिया काय आहे अंग प्रत्यंगाची याचं इथे पूर्ण वर्णन केलेलं आहे. आणि त्या संदर्भातला दुसरा मंत्र असा आहे की तस्मिन्ने तस्मिन् अग्नौ देवा रेतो जुह्वती तस्या आहुतेर गर्भहा संभवती. अर्थ असा आहे की ह्या अग्नीमध्ये देवगण वीर्याचे हवन करतात आणि त्या आहुतीने गर्भ उत्पन्न होत असतो. आता ही गर्भाची उत्पत्ती कशी आहे याचं त्यांनी त्याचं विशद केलेलं आहे की ह्या अग्नीमध्ये देवगण जे आहेत ते काय करतात की अन्नाच्या हवनाने जे वीर्य निर्माण होतं त्या वीर्याचं हवन या स्त्रीरूपी अग्नीमध्ये करतात आणि त्या आहुतीने त्याचा परिणाम काय होतो तर तो गर्भ निर्माण होतो. अशा प्रकारे श्रद्धा, सोम, वर्षा, अन्न आणि रेतरूप अशा ह्या 1 2 3 4 5 प्रकारच्या ह्या आहुती आपण पाहिला. सुरुवातीला श्रद्धा पाहिलं, नंतर सोम पाहिलं, मग वर्षा पाहिलं, मग अन्न आणि मग रेत. आणि ह्या रेतरूपी आहुती जी आहे शेवटची आहे आणि त्या हवनाने पर्यायक्रमाने ते जलच आहे. एक प्रकारे ही जी रेतरूपी जी आहुती आहे ती जल आहे आणि ते जलच गर्भरूपात परिणित होत असतं. आणि त्यामुळे ह्या आहुतीच्या संबंध असल्या कारणाने श्रुतीस ह्या जलाची प्रधानता दाखवण्याचे अभिष्ट आहे. आणि त्यामुळे असं सांगितलं आहे की 5वी जी आहुती आहे ती जल पुरुषवाची आहे. हा प्रश्न होता की ही जी 5वी आहुती जी जल संदर्भात आहे तर ती जल जे आहे ते पुरुषवाची काय आहे तर हे पुरुष म्हणजेच पुरुषाचा रेत आहे आणि ते रेत हे जलरूपी आहे आणि पुरुषापासून निर्माण होत असल्यामुळे ते जल पुरुषवाची होऊन जाते आणि केवळ जलच सोमादी कार्य आरंभ करून देतात अशी गोष्ट नाही. तर न जल अत्रि वृत्तृ म्हणजे पृथ्वी, जल आणि तेज ह्या तिन्हीच्या संमिश्रणाने हे तयार होत असतं. आणि अशा प्रकारची ही जी बाब आहे ती विस्ताराने श्रुतीमध्ये सांगितली आहे की त्रिवत्कृत झाल्या कारणे म्हणजे या 3 गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे त्रिवत्कृत असा शब्द वापरला आहे. तर पृथ्वी, जल आणि तेज या 3 गोष्टी त्या ठिकाणी एकत्र राहिलेल्या आहेत. आणि ते त्रिवक्त्र झाल्यानंतर देखील एक एक भूताची बहुलतेच्या कारणाने त्याच्यामध्ये प्रत्येकास ही पृथ्वी आहे, हे जल आहे, हे अग्नी आहे अशा प्रकारचं भिन्न भिन्न नाम प्राप्त होताना पाहायला होत असतं. त्यामुळे जलाची बहुलता होण्याच्या कारणाने कर्मामध्ये सम्मिलित झालेले सर्वच भूत जे आहेत ते सोमादी कार्य आरंभ करणारे हे जल असे संबोधित करत असतात. आणि ह्याच्याशिवाय
सोम, वृष्टी, अन्न, वीर्य आणि देहामध्ये द्रवत्वाची बहुलता देखील आपण पाहत असतो. शरीर जर पार्थिव होऊन गेले तरीही त्यामध्ये द्रवाची अधिकता असते. तेव्हा त्यामध्ये 5वी आहुती जी आहे ते हुत होण्यावर वीर्यरूपी जल हे गर्भामध्ये परिणित होऊन जातं. अर्थात हे पुरुष शब्दवाची आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं इथे संपूर्ण समाधान केलं की हे जे 5वी आहुती जी आहे ती जलरूपामध्ये पुरुषवाच्य कशी आहे याचं इथे पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 5मा अध्यायातील 8म खंड पूर्ण झाला आहे. तेव्हा इथे हा 8वा खंड पूर्ण झालेला आहे. आता त्याच्यापुढे 9व्या खंडाचं जे आहे ते ह्या पंचमाहुतीमध्ये पुरुषत्वास प्राप्त झालेली जलाची गती काय आहे. आता इथे हा महत्वाचा विषय आहे खूप. ही जलाची नेमकी गती काय होते ह्या 9व्या खंडात सांगितलं आहे. तेव्हा याच्यामध्ये पहिला मंत्र असा आहे, इति तु पंचमा आहूता वापः पुरुषवाचसो भवन्ति इति स उल्बावृत्तो गर्भो दशवा नववा मासानंतः शयित्वा यावद्वाथ जायते. अशा प्रकारची ही जी 5वी आहुती आहे ती दिली गेल्यानंतर त्या आहुतीला आपण जेव्हा हवन करतो तेव्हा आप नावाचा जो पुरुष आहे तो शब्दवाची होऊन जात असतो आणि तो जरायूने अवृत्त झालेला गर्भ हा 10 किंवा 9 महिने अथवा जोपर्यंत पूर्णांग होत नाही तोपर्यंत मातेच्या कुशीमध्येच कुशीच्या मध्येच तो पोषण त्याचं होत असतं आणि संपूर्ण पोषण झाल्यानंतर त्याचं उत्पन्न होत असतो. असा हा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय ह्याचा असा आहे की अशा प्रकारे या 5व्या आहुतीमध्ये जलपुरुषाची ही 5वी आहुती होऊन जाते. आणि अशा या एका प्रश्नाची व्याख्या झाली आहे की वाजसनेय श्रुतीमध्ये जे द्युलोकापासून पृथ्वीच्या दिशेपर्यंत येत असणाऱ्या ह्या 2 आहुतीच्या विषयात जे सांगितले आहे की ती क्रमशः पृथ्वी, पुरुष आणि स्त्री हे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. या 3 प्रकारचे जे अग्निहोत्र आहेत तर ते केव्हा सुरू होतात, ज्यावेळेस ती त्या द्युलोकापासून पृथ्वीपर्यंत या आधीच्या ज्या 2 आहुती दिलेल्या आहेत की ज्यामध्ये लोकाग्नी आहे, पर्जन्याग्नी आहे, हे 2 आहुती आधी दिलेल्या आहेत आणि त्या 2 आहुती पूर्ण झाल्यानंतर मग भूलोकाचा विषय सुरू होतो आणि मग क्रमशः पृथ्वी म्हणजे ज्याच्यामध्ये ते पर्जन्य पडून धान्य निर्माण होतं, धान्यापासून पुरुष आहे आणि पुरुषापासून स्त्रीमध्ये प्रवेश आहे आणि मग परलोकाच्या प्रती उत्थान करणारी होत असणारे ते प्रसंगवश इथे वर्णन केलं आहे की तो जो पुरुष आहे तो स्त्रीमध्ये प्रवेश करून त्याचा तो गर्भ जो परिपूर्ण होऊन त्याचा जन्म होतो आणि मग ह्या भूलोकामध्ये त्याचा तो प्रवास सुरू होतो. की ह्या पहिल्या प्रश्नामध्ये जे सांगितल्याप्रमाणे असं सांगितलं होतं की तुम्ही जाणताच आहात की प्रजा ही मृत्यूच्या नंतर इथून कुठे जात असते. असा प्रश्न हा म्हणजे प्रथम प्रश्न हाच आहे. पण 5वा प्रश्न आपण आधी घेतला आणि त्या 5व्या प्रश्नामध्ये ती जे जलरूपी जो काही हवन आहे ते पुरुष प्रधान काय आहे याचा आपण आता विस्तार पाहिला. आणि मग ह्या आहुतीचा संबंध जो आहे तो या प्रत्येक टप्प्याला कसा कसा आहे की श्रद्धा शब्दवाच्य जे आहे ते जलाच्या पंचम परिणाम विशेष तो गर्भ हा उल्वावृत्त म्हणजे उल्ब अर्थात जरायू संज्ञक जो गर्भवेष्टन आहे त्याला जरायू संज्ञक असं गर्भवेष्टन हे चर्माने आवृत्त म्हणजे वेष्टित झालेलं आहे आणि तिथे 9 किंवा 10 महिन्यापर्यंत अथवा अधिक कालापर्यंत पूर्णांग होईल तेव्हा तो मातेच्या कुशीमध्ये शयन करत असतो. त्याचं तिथे भरण पोषण होत असतं आणि संपूर्ण जेव्हा त्याची वाढ होते तेव्हाच त्याची उत्पत्ती होते. आणि उल्बामृत इत्यादी जे सर्व कथन जे आहे ते कशा करता केलंय की हे सर्व क्लेशदायक असल्यामुळे उत्पत्ती ही कशा करता येतं, वैराग्य प्राप्ती करता आहे. हे उल्बरूप जे आहे ते अपवित्र वस्त्राने गुंडाळलेले रज आणि वीर्यरूप जे अपवित्र बीज असणारे हे माताने खाल्लेल्या पिलेल्या पदार्थाच्या रसाचे त्या प्रवेशास वाढवण्याकरता त्याची शक्ती, बल, वीर्य, तेज, बुद्धी आणि प्रक्रिया ही सर्व काही जी आहे ती त्या ठिकाणी त्याला अपवित्र करताना सुद्धा तिथे दिसते आणि ते अविकसित राहत असते. तेव्हा त्या गर्भाच्या मातेचे मलमूत्र, वातपित्त आणि कफ इत्यादीने भरलेले आणि कुशीमध्ये शयन केलेल्या ते जे काही जीवन आहे 9-10 महिन्याचं ते अतिशय कष्टमयच असं आहे आणि त्यापेक्षाही अधिक कष्टप्रद
हे योनीच्या द्वारे पीडित झालेल्या त्या गर्भाचे ही बाहेर निघण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्याचा तो त्या बाहेर निघाल्यानंतर त्याचा जन्म होतो, अशा प्रकारे ही श्रुती हे वर्णन का करते आहे, तर हे श्रुती त्या ठिकाणी वैराग्य ग्रहण करण्याकरता, की आता मला पुन्हा जन्म नको आहे, ही सगळे जे कष्ट आणि ही जी पीडा झालेली आहे ती मला पूर्ण नको आहे, म्हणून वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि वैराग्याच्या मदतीने संपूर्ण मुक्तीकडे ह्या मनुष्याने जायला पाहिजे, हा ह्या सर्व वर्णनाचा उद्देश आहे. तेव्हा याशिवाय जो काही एक मुहूर्तासाठी देखील जो एक आपण मुहूर्त पाहतो जन्माच्या वेळेस, तर त्या मुहूर्ताच्या वेळेसच त्याचा जन्म झाला तो उत्तम आहे, हे सुद्धा ठरवून त्याप्रमाणे जन्म होणं हे सुद्धा हे अतिशय कष्टप्रद असंही असं आहे. माताच्या कुक्षीमध्ये 10 किंवा 9 महिन्याच्या दीर्घकालापर्यंत शयन करणे आणि नंतर जन्म घेणे, या सर्वच्या सर्व परीक्षा ज्या प्रक्रिया आहेत त्या वैराग्याच्या उत्पत्तीसाठी ह्या केलेल्या आहेत. तेव्हा ह्याची उपरती व्हावी, की हे इतके कष्टप्रद जे काही काळ आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होऊन पुनरावृत्ती होऊ नये आणि पुनर्जन्म होऊ नये, म्हणून हे मनुष्याचा जन्म मिळालेला आहे आणि ह्या मनुष्याच्या जन्माचं आपण सार्थक केलं पाहिजे, हा त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा अशा प्रकारचा बोध आहे. त्याच संदर्भातला दुसरा मंत्र असा आहे की सजातो यावदायुषम जीवती तम प्रेतम दिष्टम दिष्टम इतो अग्नय एव हरंती यत एवे तो यतः संभूतो भवती. अशा प्रकारे जो उत्पन्न झालेला तो जो कोणी जीव आहे, तर तो उत्पन्न झाल्यावर तो आयुष्यापर्यंत तो जीवित राहत असतो आणि त्याच्यानंतर मात्र मृत्यूनंतर कर्मवश तो परलोकास जाण्याच्या या गतीमध्ये त्या जीवास अग्नीप्रमाणे तो घेऊन जात असतो. जेथून तो आला आहे आणि ज्यापासून उत्पन्न झाला आहे त्या ठिकाणी तो जात असतो. अशा प्रकारे याचा आशय असा आहे की उत्पन्न झालेला तो जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तो घटी यंत्राच्या समान पुन्हा पुन्हा आवागमनासाठी अथवा कुंभाराच्या चक्राप्रमाणे चारही बाजूनी अंतर कापण्यासाठी कर्म करत राहतो आणि जेवढे काही आयुष्य प्राप्त केले होते तेवढ्याच कालापर्यंत तो जीवित राहत असतो. त्यानंतर त्याची आयु क्षीण होऊन गेली असते आणि त्यानंतर प्रेत मृत आणि दिष्ट कर्माद्वारे तो जे काही कर्म केलेला आहे त्या कर्माच्या कारणाने परलोकाचे मध्ये त्याच्या प्रति नियुक्त केलेला जो लोक आहे त्या लोकास तो जीव जातो. कारण की जर तो जीवित राहिला असता तर कर्म अथवा ज्ञानाचा अधिकारी झाला असता, पण ज्या कारणाने तो मृत्यू झाला आहे तर त्याला ही मध्येच ही वेगवेगळ्या प्रकारची कर्मफल स्वरूपामधली गती असते आणि त्यापासून ह्या ग्रामातून ऋत्विक आणि पुत्रगण अंत्येष्टी कर्मासाठी या अग्नीच्या प्रती घेऊन जात असतात. ज्या अग्नीबरोबर केलेली श्रद्धा आणि आहुतीने क्रमाने तो येथे आला आहे त्याच 5 अग्नीपासून तो उत्पन्न झालेला असतो आणि त्याच अग्नीच्या प्राप्तीस तो ह्या शेवटी घेऊन जातो. तात्पर्य असं आहे की त्याच आपल्या या योनिभूत अग्नीसच प्राप्त करून देत असतात. म्हणजे जिथून तो आला तोही तिथून अग्नीच आहे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम या 5 अग्नीमध्ये आपण अग्नी हेच माध्यम आहे आणि त्याची जी गती पुढे होते त्या अग्नीच्याच माध्यमातून पुढे होते. म्हणून या 5ही अग्निहोत्रामध्ये अग्नी हेच सर्व निर्मितीला कारणीभूत असल्यामुळे त्याला अग्नीच योनिभूत असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ज्या छांदोग्य उपनिषदामधला या पंचमाध्यायाचा हा 9वा खंड इथे संपूर्ण झाला आहे आणि या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर या 9व खंडामध्ये झालेलं आहे. आणि आता हे 5वा प्रश्न संपूर्ण इथे संपल्यानंतर आता पुढे जो 10वा खंड सुरू होतो त्या 10व्या खंडामध्ये आता पहिला प्रश्न आपण इथे प्रारंभ करतोय. तेव्हा दशमखंड जो आहे प्रथम प्रश्नापासून जो की त्याला सांगितले की इथून तू जाणतोयस का की इथून जी प्रजा जाते ती कुठे जाते, अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न आहे. तेव्हा आता पहिल्या 4 प्रश्नाचं एकानंतर एक उत्तर आपण पुढच्या रविवारपासून पाहूया. हे 5व्या प्रश्नाचं विस्तार आणि उत्तर आज आपण पाहिलं आणि त्याच्यामधून बराचसा बोध आपल्याला घेता येण्यासारखा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.